हाय फ्रेंड, वर्षा पाटलाच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज माझी होती सुट्टी, त्याच्यानंतर मी आज चिकन बनवणार होती. पण चिकन काही मी बनवलं नाही, माझ्या जावीने बनवलं होतं म्हणून मला विचार करत बसले काय बनवू. मी बिर्याणी बनवणार होती पण मी काही बनवली नाही. मग नंतर मी काय केलं, वाटाणा बटाटा आणि फ्लावर मिक्स बनवायला घेतली. मग मी मस्तपैकी आरामशीर उठली, त्याच्यानंतर स्वयंपाक बनवायला घेतली. वाटाणा बटाट्याची भाजी बनवली कांदा टमाटर टाकून. मग नंतर जाऊ दिवस बिर्याणी नाही बनवली तर मग मी मस्तपैकी भाजी बघा किती छान बनवली आणि साधा कांदा टमाटर टाकूनच बनवली, एवढा मसाला बिसाला नाही टाकला. आणि त्याच्यानंतर बोलली चपात्या बनवून घेते, कारण की मग बोलली जाऊ दे, कारण की भात केलं का मग यांचे वांदे होते, त्यांना चपातीच लागते. मग भाजी एकाकडे बनवून घेतली, एकाकडे चपात्या बनवून घेतल्या. तो पण अंशूचा नाश्ता चालूच होता. मग मी पटापट चपात्या बनवून घेतल्या. बोलली चपाती भाजी माझं होऊन जाईल, माझं टेन्शन नाही. आणि मग नंतर सकाळी एवढी थंडी वाजत होती, केस धुतले होते तर खूप गार लागत होतं. मग त्याच्यानंतर मी पटापट चपात्या टाकून घेतल्या आणि स्वयंपाक बनवून घेतला. आणि घरी असलं ना का बरं वाटतं, गरम गरम तेल लावलेली चपाती खायला. कसं कामावर असतं तर मग ते 2-2:30 वाजता ते थंडी चपाती खावं लागते. मग मी पटापट स्वयंपाक बनवून घेतला. आता माझे अख्खे कामं झाले सर्व. त्याला अंशूला शाळेतून घेऊन आली. आता अंशूचं जेवण बाकी आहे. आणि अंशू बघा कसा गेला रे तुझा एक्झाम? चांगला. कोणती एक्झाम होती आज? मॅथ्स, कशी गेली मॅथ्सची? ग्रामर, इंग्लिश, मराठी, मॅथ्स सगळी चांगली होती. आणि किती मार्क पडणार? 18. आज तर त्याची मॅथ्स होती, उद्या EVS आहे ना? EVS 1. IVS 1 मध्ये आपल्याला किती मार्क भेटले लास्ट टाइम? सांग ना. किती भेटलं? यावेळेस लास्ट टाइम किती भेटलेले सांग. नाही, यावेळेस आउट ऑफ भेटायला पाहिजे. दोघं बापलेकांची डिस्कस चालू आहे. आता तुला सांगतो, यावेळेस आउट ऑफच भेटायला पाहिजे. नाही नाही बेटा, तर- पूर्ण प्रयत्न करायचा, अभ्यासात चांगले मार्क मिळवायचे. मग तेच बोलतो, आउट ऑफ भेटला पाहिजे. आता झालं, मागच्या वेळेस आले होते हे घ्या. 15 आले होते मागच्या वेळेस. आता काम वगैरे अख्खे झाले माझे. आणि आज सुट्टी होती, आज थोडासा आराम. कपडे घाल जा. आणि आज सर्व कबड वगैरे पण आवरून झालं अंशूचं. आणि ती बॅग द्या ना, मला आईने दिलेली. अभ्यासासाठी घेऊन टाक. सर्व काम माझ्या आजीने गिफ्ट दिली आहे. मम्मी नवीन हवाईची बॅग आहे. गिफ्ट नाही दिली आहे, वापरायला दिली. माझी बॅग खराब झाली होती तर आईने मला ही बॅग दिली. ती पण किती 1500 रुपयाची बॅग आहे. तर बघा ही बॅग, ही बॅग 1500 रुपये. कारण की माझी बॅग भरपूर खराब झाली होती ना. आई आहे ना लवकर बॅग कोणाला देत नाही. एक आईंचं वैशिष्ट्य सांगते तुम्हाला. बॅगचं कलेक्शन करायची सवय. आईंना त्याच्यानंतर चपला, आणि हे पण त्याच्यानंतर साड्या. हे बघा, हे मम्मीला 3 कलेक्शन. थांबा मी दाखवते, बोला. मम्मीला 3 कलेक्शन करायचं. बॅग, आणि साड्या. हे बघा त्या याच्यासोबत मम्मीच्या साड्या जर हे बघितल्या, बघा, याच्यासोबत मागून बोलतात ते बघा. याच्यासोबत आपल्याला हे पण भेटलंय लावायला. दोघंच्या दोघं उघडे लोक आहेत तुम्ही. आज जा कपडे घाला. बॅग दिली कारण की माझी बॅग आहे ना भरपूर खराब झाली होती. आणि मग माझी बॅग मी फेकून दिली. आई बोलतात जाऊ दे. हो बाबा, आंटीने दे दिया मम्मी. माई मला बोलतात एक काम करतो, ही बॅग वापर. पण आता ही बॅग मला दिली, पण ही बॅग मला वापरायची इच्छा नाही. का म्हणजे इच्छा नाही, म्हणजे हा कलर मला खूप आवडलाय. मस्त. पण असं वाटतं मला कुठे येऊ जायला ठेव, म्हणजे कुठं बाहेर जाते तेव्हा कसं माझं फक्त पाकिट असतं आणि एखादी लिपस्टिक वगैरे कॉम्पॅक्ट असतं. बाकी मी काहीच मेकअप पण वापरत नाही, काय नाही. तर मला असं वाटतं कुठं बाहेर जाताना ठेवू. आणि माझी जी जुनी बॅग आहे ना नवीन, म्हणजे कुठं बाहेर यायला वापरते, तिला काढू. पण बघू आता याच्यात तरी टिफिन पण माझा मावणार नाही बहुतेक. नाही मावेल. तर मी विचार करते ही बॅग काम दाखव ना जरा, लावू दे ना. तर ही बॅग मी वापरू बघते. आणि आई लवकर बॅग कोणाला देत नाही, सर्व वस्तू देते नाही, पण बॅग नाही देत. म्हणजे नणद आहे, आईंना सर्व वस्तू त्याच घेऊन देतात. थायलंडची बॅग आहे. आणि त्या आई त्या म्हणतात ना, मम्मी तुझी एखादी बॅग मला दे ना वापरायला. आई बोलतात कशाला देऊ. आज पहिल्यांदा 10 वर्षात आईंनी मला स्वतःहून बॅग दिली बाबा. असं नाही माझी घेऊन थायलंडची द्यायची. बॅग आहे. थायलंड. मम्मीने किती बॅग कर तारीख मम्मीची पहिले. कारण की त्या बॅग देतच नाही लवकर. थायलंडची बॅग आहे. अगं मला दिली नाही मी बघा. त्याच्यापेक्षा मला एक स्कूलची बॅग देऊन टाका. बघितलं, याला एवढं घेतात तरी मला साधी बॅग दिली, वापरायला पण नाही काढली. तरी या दोघं बापलेकांची कुचकुच चालू झाली. कारण की त्या लवकर बॅग देत नाही. पहिले घेऊन द्यायच्या, कोर्सेसचं आहे त्या पहिले घ्यायच्या. म्हणजे बाहेर जायचं आम्हाला कधी बॅग लागली ना, मला घेऊन द्यायच्या पैशाने, पण त्यांची नव्हत्या देत. आणि त्यांच्या 2-4 बॅग अशा ठेवलेल्याच असतात, त्या बाहेर नेण्यासाठी वेगळी, कुठं बाहेर जायचं असेल त्याच्यासाठी वेगळी.
मग त्यांनी आज मला काढून दिली. पहिली बात तर त्यांनी एक बॅग म्हणजे त्याचे थोडा कलर केला होता ते टाकून देत होते. मी बोलली मम्मी एवढी छान बॅग आहे टाकू नका राहू दे मी वापरन. मी बोलते नको ती नको वापरू ती फेकून दे मी तुझ्यासाठी नवीन बॅग देते. त्यांनी ती बॅग दिली आणि त्याच्यानंतर आज माझं माझ्या नवऱ्याचं पण थोडंफार भांडण झालं. का माहिती आहे का? बघा बघू शकता तुम्ही आम्ही ड्रेस घातला आहे त्यामुळे तुम्हाला दाखवते उभा राहून. बस दे. तर हा ड्रेस मी घातला तर हे मला बोलतात तू हा ड्रेस म्हणजे बघ हा ड्रेस घातला ड्रेस घाला काय नाही. आई बोलल्या अरे आजकाल असेच सर्वजण ड्रेस घालतं. बोलतात मम्मी असे शॉर्ट कपडे घालायचं शिकवते. आणि एक आईंचं वैशिष्ट्य आहे आई कधी म्हणत नाही का कपडे असे घाला डोक्यावर पदराचेच घ्या साडी घाला बोलतात त्या. काही कार्यक्रम असल्यास साडी घाला असं बोलतात. पण बाहेर जसं का तुम्ही हे घालू नका ते घालू नका. म्हणून थोडं त्यांचं आणि माझं भांडण झालं तर आम्ही बोलत पण नाहीये. काय करते चला आता बाकीचं थोडंफार काही काम आहे. बाकीचं सर्व तर झालंय म्हणजे घरातलं. फक्त अंशूला जेवायचं. आता अंशू आता चिकन भात खाणार आहे. आणि मी आज चिकन नाही बनवलं त्याच्या काकीने बनवले. हो चिकन असं अंशूचं तोंड बघा किती मोठं होतं. मी का बनवलं नाही बोलली तिकडे पण बनवलंय मग अंशू तिकडे पण खातो मग एक फेकण्यातच जाईन. त्याच्यापेक्षा बोलली उद्या चिकन बनवून मग कामावर जाईन म्हणून. कारण की हे मला बोलतात तुझे शॉर्ट कपडे नको घालू म्हणजे बोलतात पण काय माहीत मध्येच काय माहीत त्यांचं डोकं फिरतं. असं काही नाही मी घातलं तर मला काही बरं बोलत नाही. पण जसं त्याचं नजरी आहे ना नाही पण खाली काय घालायचं एवढं बोल. मी नाही घालत. चला जाऊ दे आमचे आजचे कामं झाले. बॅग कशी वाटली माझी नवीन नक्की सांगा मला. आणि ते माझं बर्थडे गिफ्ट पण आहे म्हणतात ते बघू आता. आणि हे बघा माझा फोटो बघा याचा फोटो बघा माझा फोटो. आणि तुम्हाला आठवणच असेल मी पिकनिकला गेलो होता आणि हा त्याचा फोटो पिकनिकचा. तुला ते सर्व बोलतात तू पहिले अंगात कपडे घालत जा मग व्हिडिओ बनवत जा. हे बघा असा उघडा व्हिडिओ बनवत जाऊ नको त्याला घेत जाऊ नको बोलतात. हे बघा पिकनिकचा फोटो माझा याला- जे पिकनिकला गेलो होता. याला कमेंट करून नक्की सांगा कसे अंगात कपडे घालून व्हिडिओ बनवत जा. तसंच कपडे शाळेचे कपडे फेकले बनवते. चला मी त्याला आता जेवण देते. त्याचं जेवण बाकी आहे त्याला जेवण देते. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉग मध्ये. आज काय एवढं केलं नाही. मला फोटो काढून दाखव मागचं कसं बाय. दाखव ना.